जुना रस्ता बघायचा आहे आज या ब्लॉगमध्ये मित्रांनो. कारण की आपण ओल्ड गोवा ओल्ड रोड आपण बघणार आहे. रत्नागिरी मार्गी जाणारा जो रस्ता आपला जुना रोड आहे त्या रस्त्यात आपल्याला जायचं मित्रांनो. आता रस्ता चांगला होता बघा, लगेच खराब रस्ता गेला मित्रांनो. कारण की आपल्याला बघायचं किती रस्ता चांगला झाला आणि कशेरी घाटाने केला धिंगाणा झाला खराब मित्रांनो. वाचून या वाचू बाबा बाबा बेकार कशेरी घाट बेकार 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 मित्रांनो. कशी घाट बेकार झालेला आहे, रस्ता एकदम खराब झाला पूर्ण संपूर्ण कशेरी घाट खराब. नमस्कार, गुड मॉर्निंग अँड गुड मॉर्निंग मित्रांनो. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम. तर भावांनो, हॅपी इंडिपेंडन्स डे, स्वातंत्र्य दिवस. आज सर्वांना तुम्हाला माहिती आहे आज आपला आहे स्वातंत्र्य दिवस आणि स्वातंत्र्य दिवसाचा विजय असतो मित्रांनो. आज आपला 15 ऑगस्ट आहे मित्रांनो आणि 15 ऑगस्टला आपण चाललो मित्रांनो थोडा गाडीवर जायचं. आता तुम्हाला माहिती आहे गाडीवर आपलं काम आहे आणि काम जाणार आहे. तर मित्रांनो आज आपला 15 ऑगस्ट असणार आणि आज आपला ट्रॅव्हल होणार आहे. पेनवरून निघालोय आणि पेनवरून आपल्याला जायचं आहे कुडाल वेंगुर्ला गाव. तर आपण चला या ब्लॉगमध्ये कुडाल वेंगुर्ला गावात जाण्यासाठी आपण कसा रस्ता लागतो ते मला दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, स्वातंत्र्य दिवस पण आज आपला मित्रांनो 78 म्हणजे 78वा दिवस आहे मित्रांनो स्वातंत्र्याचा. तर आज विचार करा तुम्ही 78 वर्ष झाले आपल्या स्वातंत्र्य मिळून आपल्याला. तर आज आपला 15 ऑगस्ट आहे. आज माझी मुलं पण गेली शाळेत. ॲक्च्युली मी दरवेळी जातो मित्रांनो शाळेत की सकाळी ती रॅली असते आपल्या रॅलीत मस्त की ज्या शाळेत जी आपल्या ध्वजा फडकतो ते बघण्यासाठी शाळेत आपल्या गावात रॅली फिरतो मुलांची ते बघायला एकदम खूप आनंद होतो. परंतु आज मला थोडंसं अर्जंट काम निघालं होतं म्हणून मी माझ्या मिसेसला म्हटलं तुम्ही जा. माझी पोरं आपले गेली, मुलं पण गेली आपले, त्यांनी पण 3 स्टार आहेत तर वाद नाही तर ते गेलेच मित्रांनो. तर आपण गाडीवर जाऊया मित्रांनो. आज आपला आहे स्वातंत्र्य दिवस, 78वा स्वातंत्र्य दिवस आहे मित्रांनो. पाहू शकताय 78वा स्वातंत्र्य दिवस. तर मित्रांनो प्रजासत्ताक दिन आणि आज स्वातंत्र्य दिन आज आहे. स्वातंत्र्य दिन आपले वेगळे आहेत, परंतु आपण हे दिवस आले की आनंदच वाटतं, आपल्या मनाला आनंद करायचे वाटतं मित्रांनो. तर आज आपल्या प्रवासाचे विचार बघूया. आपली गाडी जर आपण घेतली आता इथे पुन्हा मोठी टेम्पो आपण घेतलं परत एकदा चालवायला. चला आता हे चालूया आपण. आता तुम्हाला डेली ब्लॉग मोठ्या गाडीवर येतील आपले. तर बघूया कशी मजा करूया कसे होतो मित्रांनो. तर मित्रांनो आजचा दिवस 15 ऑगस्ट आहे 2024 मधला 15 ऑगस्ट आलेला मित्रांनो. तर चला 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो. हार्दिक शुभेच्छा. आता मित्रांनो नागोठण्याला आहोत. तर नागोठण्याशी आपण प्रवास आपला चालू झालेला आहे मित्रांनो. तर आपण चाललो आहेत आता कुडाल वेंगुर्ला आणि आपल्या गाडीमध्ये सामान आहे. आपण खाण्याचा ऑइल आहे म्हणजे आपलं ते सनी कंपनीचं ऑइल आहे मित्रांनो, फूड ऑइल. तर त्याला आता आपण घेऊन चाललो आहे कुडालमध्ये. निघालो आहे आपण प्रवास चालू झाला आपला. तर रस्ता खूप खराब आहे मित्रांनो. बघा मित्रांनो खराबच भेटते आपला, खराबच आणि थोडासा एवढा नाही, सगळाच खराब नाही आपल्याला. अर्धा खराब अर्धा चांगला, अर्धा खराब अर्धा चांगला असं आहे. आता हा बघू शकता कोलाड आला आपला. कोलाडला पण बघा रस्ता खराब आहे म्हणजे आपल्याला ॲक्च्युली ना गणपती बाप्पाची गाडी तर एकदम स्लो जायला लागत. आता आपल्या गाडी गणपती बाप्पा नाही आहे, ट्रान्सपोर्टचं सामान आहे म्हणजे ऑइल आहे. तर आता काय टेन्शन नाही आपल्याला, सावकाश जा किंवा फास्ट जा असं काय विषय म्हणजे रिक्सवाला काम नाही आपल्याकडं. तरी पण ते रस्ता बघू शकता. आणि हा जुना आपला रस्ता आहे मित्रांनो, कोकणातला जायचा रस्ता, कोकणातून गोवा येतात रस्ता. ते गोवा रोड आहे हा ॲक्च्युली. चला आपण बघूया आता कुडालला जाण्यासाठी रस्ता आणि कसे जायचे आपण ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. कैसे चले कुडाल. कोलाड सिटी मित्रांनो, कोलाड सिटी बघा. कोलाड सिटी आलेलं आहे काहीच. रस्त्याचं काम चालू आहे, ब्रिज होणार आहे, उडन ब्रिज होणार आहे मला वाटतं. कारण की बघा उडन ब्रिजच पोल पडलं आहे, तिथे खंबे मारतात मित्रांनो. तेवढी कोलाड सिटी आली आहे मित्रांनो. चला जाऊ, आपला प्रवास चालूच आहे. पाहू शकताय हंबा डुंबा चुंबा खटाखट. तर मित्रांनो आता आम्ही सोडलेला आहे इंदापूर माणगाव सोडलं आहे. आपण आता इंदापूर माणगावच्या पुढं आलो आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो रस्ता एकदम टकाटक बेस्ट. लव यू. तर मित्रांनो आपण चला निघूया टकाटकवरून. खटाखट आणि टकाटक आलेला आहे टकाटक रोड.
आणि या रस्त्यावर आपल्याला जरा आता गाडी चालवायला मजा येणार. मोसम बाय मोसम जाणार गाडी, ॲव्हरेज बाय ॲव्हरेज जाणार, कारण की सुंदर रस्ता आहे आणि टकाटक आहे. तर आता बरं वाटतं गाडी चालवायला मित्रांनो. असाच आनंद असतो मित्रांनो गाडी चालवायचा, की चांगला रस्ता आला की माणूस खुश आणि खुश होतो मित्रांनो. खुशी पाहिजे आपल्याला मित्रांनो. खुशी नाही तिथं आणि आपली मुशी कमी आहे, छोटे आहे मित्रांनो. अशीच आनंद मस्ती पाहिजे, ब्लॉगमध्ये मजा मस्ती पाहिजे मित्रांनो. प्रवास आपला चालूच आहे आणि चालता राहणार आहे, कारण की आपला निघलो प्रवासाला तर प्रवास होणारच, काय त्यात वाद नाही. तरी आता आपल्या आयशर आहे मोठी 22 फूट आणि 22 फूट घेऊन चाललो आहे. आणि दादानो आपल्या भावाने गोप्रो घेतलेला आहे, गोप्रो टेल. ते म्हणजे आपला ट्रॅव्हल विजय. आणि विजय दादा धन्यवाद, थँक्यू बाबा, बेस्ट ऑफ लक. मस्त वाटला गोप्रो घेतल्याबद्दल, कॅमेरा घेतलात आणि वहिनी तुम्हाला गिफ्ट केलं, मस्त वाटलं. थँक्यू वहिनी, थँक्यू. तर आपला आनंद वाटला तर आपलं पण घ्यायचं, जरा घेऊया आपण, आरामात घेऊया. की जरा कॅमेरा जरा घ्या, शूट केला एकदम मजा मस्ती आणि एकदम भारी वाटतं मित्रांनो. तर बघा आला, थोडासा रस्ता नाही गेला, आला. देवा तुझ्या दारी भजन कीर्तन करी. काय चालू गाडी सांगा तुम्ही मित्रांनो. हे असे रस्ते आमचे हो. थोडा का चालली आला करा, थोडा का गेला आला करा. हे असं काय करशील काय करू नका, काय नका करू सरकार. तुम्ही एक नंबर गडक मित्रांनो पाहू शकता मित्रांनो. आपण आता महाड सोडून पुढे आलो मित्रांनो. महाड सावित्री नदी सोडली आणि पुढे आलो. बघा एकदम कसला नजारा आहे, कडक व्ह्यू. आणि रस्ता तर परत आला आपला सुंदर टकाटक, आंबा चुंबा मित्रांनो. खतरनाक एक नंबर. मस्त वाटलं जरा परवा गाडी बरं वाटली. सगळ्या रस्ता की एन्जॉय खतरनाक. तर असंच खूप बघू आपण, असंच मजा करूया. खूप बघणं आनंद येतं. निसर्ग आणि निसर्गाची देण असतं. चला प्रवास चालूच आहे, काय करणार येणारच नाही. आता जायचं आपल्याला आहे कुडाळला. संध्याकाळपर्यंत पोहोचतो आपण, जाऊया आता काय. चला बघूया, प्रवास चालूच आहे आणि प्रवास आपण करते जायचं. तर आपण ना मित्रांनो थम्सअप घेतलाय. जरा आज ऊन पडलंय ना, खरंच जाम ऊन पडलाय. तर जरा थंडा पण पिऊया काय. थम्सअप घ्यायचा प्लॅन चाललाय गाईज. या थम्सअप प्यायला बरा वाटला. कडक कडू आहे गाईज. मस्त थंड वाटला जरा प्यायला, कारण की ऊन जास्त पडला आज. मित्रांनो ऊन बघा, धूप आहे, धूप जादू धूप भाई. पाऊस नाही, बरा वाटला प्रवास करायला, बरा वाटला, मजा आली. या मित्रांनो थम्सअप पियाला मित्रांनो. थम्सअप कडक एक नंबर. संपला थम्सअप, संपला. पण खरंच तो मित्रांनो तो थम्सअप मी नाही घेतला. ॲक्च्युली आपल्याला महाडच्या मागे एक मुलांनी आपल्याला लिफ्ट मागितली होती. तर आपण गाडीमध्ये घेतला होता, धरला होता. तर मी ब्लॉग मी घ्यायला विसरलो, सॉरी. बोलत चालवतो, ते बोलता मी विसरून गेलो, सॉरी. तर तरी तुम्हाला पैसे देत होता. तुम्ही दादा मी पैसे घेत नाही. ते एक माणूस की आपली आहे आणि माणूस मला मी कोणाला घेतो गाडीचे पैसे घेत नाही. कसं आहे 10-20 रुपयात एवढा काही विषय नाही, परंतु 10-20 रुपयात तुम्ही आपण महत्त्वापेक्षा आपण माणूस महत्त्वाचे. तर त्यांनी मग स्वतः नाही दादा काहीतरी घ्या, पण नाही. तर त्यांनी स्वतः जाऊन त्यांचा बांधला आणि पाण्याची बॉटल देखील त्यांनी आणली आहे. मित्रांनो माणूस भारी होता का होता. तर मी नाव पण विसरलं आहे. त्याच्याशी बोलत एवढा आलो की आनंद वाटला जरा, मस्त वाटला. तर थँक्यू दादा. तुम्ही ब्लॉग बघला मला तर थँक्यू. माझ्याकडे सॉरी विसरलो ब्लॉग घ्यायला, सॉरी. आणि मस्त धरत होता, बरं वाटलं ना. पाणी पण पित होता काही दिवशी नको, पाणी पण संपून टाका आपण. आणि मला तुमची प्रेम आपला आवडतो बस. थँक्यू, सॉरी. तर मित्रांनो आपल्याला लागला एक कसेली घाट चालू झाला आहे. चला या घाटातून आपण पार होऊया. आपल्याला जायचं आता, पार होऊन लगेच कसेली घाट पार करू आपण, निघूया पहिला. कारण की आपल्याला आता इथून बरोबर कुडाळ 5 तासाची रनिंग आपल्याला आहे. ती 5 तास रनिंग आपण कापणार आहोत. आणि आपल्याला आता इथून कुडाळ आपल्याला 283 किलोमीटर आहे, म्हणजे 283 किलोमीटर आपल्याला जायचं आहे आता. तर चला लवकर जाऊ, तर लवकर आपली गाडी खाली होईल. रात्री झाली तर मग कदाचित नाही होणार. तर बघूया आपण आपला थोडा प्रवास कापायचा तर आपण कापणार टेन्शन. आणि आपण काही थांबणार माणूस नाही आता.
आता वन मॅन शो आहेत, कोण सोबत नाही. ते सोबत असल्यावर झोपाझोपी करतात, हा झोपू का तो झोपू का, ते आपल्याला आवडत नाही मित्रांनो. एकदा का बसलो गाडीवर की जाणंच आहे नॉन स्टॉप. अच्छा माझ्या त्याला आपला आता 283 किलोमीटर कापत आहे. 283 म्हणजे आपण राऊंड फिगर 300 पकडूया. तर 300 किलोमीटर आपल्याला जायचं आहे गुडाळला. तुम्ही जाऊन चला निघूया. आता मला आपला कचेरी घाट आहे, त्याला पार करूया. आता हा बिंदास सगळं एन्जॉय, काही घाबरायची गरज नाही. चला पार करूया पार घाट, कसेडी घाट. गाईज कसेडी घाट आणि व्ह्यू बघा, वाव कडक एक नंबर हिरवागार आहे. तुझं डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. तर मित्रांनो आईचं नाही डोंगर, परंतु आपल्या रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या एरियामध्ये आपण आहेत. आपल्या कोणाची भीती, महाराजच आपले. तर चला कापूया घाट घ्या कडक. तर बघू शकता कसारा घाटातला नजारा आपण बघतो. कसारा नाही सॉरी मित्रांनो, कचेडी घाटातला महाड परतपूर कचेडी घाट आपला आलेला आहे. आणि कचेडी घाटामध्ये बघा आपण उंचावर आहेत टॉपला, आणि देखील टॉपला असून देखील बघा रस्ते बघा खराब. तर मित्रांनो खराब रस्ते आपल्याकडं, कचेडी घाटात पण रस्ते खराब आहे. तो काही बोलला सांगा आता, देखील आपल्याला जायला लागतं, जाणंच आहे, इलाज नाही. काहीच खत्री काम आहे आपल्या, खत्री काम खत्री. मित्रांनो कसेडी घाट उतरतोय, कशी चढलो आता उतरतोय, प्लस रस्ता खराब आला मित्रांनो. तर असे आपले रस्ते आहेत मित्रांनो. चला आपण रस्त्यातून आता काही विलाज नाही, आपलं जाणं तर आहे. काढा काढा बाबा बाबा माझ्या हलू हलू. चला जाऊया. अक्षरशः कंटाळा आला मला आता. पूर्ण घाट उतरतोय, पूर्ण घाट आता संपल माझा. बघू शकता मित्रांनो पूर्ण घाट संपला तरी रस्ता खराबच आहे बघा, एकदम खराब कसेडी घाट झालेला आहे मित्रांनो. गोवा रोडला येणारा मार्ग कसेडी घाट आपला पूर्ण खराब झालेला आहे. तर आपल्याला पूर्ण बघा एकदमच खराब असल्यामुळं गाडी चालवायला जरा दिक्कत होतोय, जरा टेन्शन येतो. तर मित्रांनो काळजी घ्यावी. पुढील रस्ता आपला चांगला आहे, परंतु कसेडी घाट आपला खराब आहे. या ब्लॉगमधून तुम्ही बघू शकता मित्रांनो, आताचा लाईव्ह ब्लॉग आहे आपला. आजची तारीख आहे 15 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो आता ब्लॉगमध्ये आजचा रस्ता एकदम खराब, कसेडी घाट गाईस, कसेडी घाट डेंजर. कसेडी घाटाने केला धिंगाणा, झाला खराब मित्रांनो. वाचून या वाचू बाबा बेकार कसेडी घाट, बेकार मित्रांनो. कशी घाट बेकार झालेला आहे, रस्ता एकदम खराब झालेला आहे. संपूर्ण कसेडी घाट खराब झालेला आहे. तुम्ही फक्त छोटी गाडी असेल तर नक्कीच टनल मार्गे जावा. तुम्ही टनलने तुमचा एकदम बेस्ट आहे. मोठी गाडी असेल तर त्याला टनल नाही दिलाय, आम्हाला वरून दिलाय. मित्रांनो आम्ही वरून आलो, तुम्ही वरून बघा. तुम्ही अवस्था पहा रस्त्याची, पूर्णच बेकार आहे. स्पीड पण पहा 0 आहे, काय विलाज नाही मित्रांनो. कसेडी घाटात आलो आम्ही खराब रस्त्यात. बघा आले परत मोठे बघा कशी गाडी हालते मित्रांनो, खतरनाक. चला चहा पिऊन घेऊया, थोडासा चहा पिऊ आणि सुस्ती होऊया. आपण चहा पिऊन झालं की मस्त निघूया पटापट. मस्त चहा आहे, चला निघू आपण आता. लोटे MRDC मित्रांनो. आता आपण लोटेमध्ये पोहोचलो मित्रांनो. चहावर झाला पिऊन, पण आता आपल्याला जरा भूक लागलेली आहे. तर माझा प्लॅन चालला आहे काहीतरी जेवून काहीतरी खावे, काय मिळतोय का बघूया मित्रांनो. तर पुढे चायनीज आहे तसा, तर बघूया चायनीज खाऊन तर घेऊया. चला बघू काहीतरी मिळतोय का. चायनीज आलेलं आहे, सूप आलं आहे, राईस सांगितलं, राईस पण येणार आहे. सूप पिऊन घेतो पहिला. राईस आलं मित्रांनो, राईस खाऊन घेऊया. आपल्याला राईस खाऊन घेतो पहिला. खाऊया आणि घेऊया सूप आपण पिऊन झालंय, राईस पण खातो होता, त्याला खाऊन घेतो. नंतर मस्त जेवण झालं आपल्याला. जेवण आलो आता गाडीत बसलोय. बघू शकता आता निघलो, जाम करून चालता. त्याने प्रवास चालू करूया आपला मित्रांनो. चला लोटेतून निघतो आता इकडनं. खेड दापोली आपला ते खेड लोटे गाईज. संगमेश्वर आलो मित्रांनो, संगमेश्वर बघू शकता मित्रांनो. संगमेश्वर आलो, इथे पण ब्रिजचं काम चालू आहे. ट्रॉफिक थोडीशी हलकीशी आहे, रस्ताचा खराबच आहे मित्रांनो. पूर्ण कोकण गोवा रोड अजूनही खराब आहे मित्रांनो, पाहू शकताय तुम्ही. अर्धा चांगला आणि अर्धा खराबच आहे मित्रांनो. बघा ब्रिजचं काम चालू आहे वरून, आणि हा जुना ब्रिज आहे संगमेश्वरचा. सगळीकडेच रस्ता खराब आहे मित्रांनो.
ओल्ड कोकण रोड, कोकण गोवा रोड पूर्ण खराब खराब खराब. तर बघू लगेच चांगला रस्ता आला आपल्याला. संगमेश्वरच्या पुढे आल्यावर चांगला रस्ता लागला थोडंसं, म्हणजे काम चालू आहे अजून मित्रांनो, लक्षात घ्या. संगमेश्वर आपण आपल्या ॲक्च्युली संगमेश्वरवरून आपण जर बस स्टॉपवरून जर लेप मारला असता तर आपल्याला देहू रोड साखरपा रोड आपल्याला लागला असता. तो रोड चांगला आहे, परंतु आपलं तिकडे जायचं नाही आज, कारण की आपल्या या आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला पाहायचं ओल्ड गोवा रोड म्हणून आपण रत्नागिरी मार्गे टाकली गाडी. कारण की आपल्याला पाहायचं की रस्ता किती चांगला झाला आहे, किती खराब आहे ते, त्यासाठी आपण तिकडे गाडी टाकलेली आहे. त्याला बघू, कारण की आपल्याला जुना रस्ता बघायचा आहे आज या ब्लॉगमध्ये मित्रांनो. कारण की आपण ओल्ड गोवा ओल्ड रोड आपण बघणार आहे. रत्नागिरी मार्गे जाणारा जो रस्ता आपला जुना रोड आहे त्यामध्ये आपल्याला जायचं. रस्ता चांगला होता बघा, लगेच खराब रस्ता लिहिला मित्रांनो. कारण की आपल्याला बघायचं किती रस्ता चांगला झाला आणि किती नाही. कारण की प्रवास काही मित्र पण आपले चालतात, काही दोस्त आपले त्यांना पण कधी कधी काही जण नवीन नवीन येतात. त्यासाठी रस्ता किती चांगला आहे कुठे चांगला आहे तुम्हाला मी दाखवतोय. हा बघा लगेच खराब रस्ता आलेला, म्हणजे हा इकडे काम पूर्ण झालेलं नाहीच आहे मित्रांनो, काम चालूच आहे. तर तुम्हाला नक्कीच जर जायचं असेल आणखी चांगला रस्ता पाहिजे असेल तर आपला संगमेश्वरवरून बस स्टॉपच्या इथून साईडून लगेच लेप मारा आणि सरळ साखरपा देव रोड बघा विचारून कोणाला पण एकदम रस्ता कडक आहे. आणि डायरेक्ट तुम्ही वाटूलला जाल निघाल. वाटूल म्हणजे राजापूरच्या मागे, तर डायरेक्ट तुम्ही राजापूरला पोहोचणार. एकदम टकाटक आणि टॉप रोड आहे. माझा अगोदरचा ब्लॉग आहे आपल्याकडं, वाटूल रोड साखरपा वाटूल म्हणून आहे बघा, त्याच्यावर तुम्ही बघू शकता किती चांगला रस्ता आहे तो, एकदम छान रस्ता आहे तो. तर आज आपण या ब्लॉगमध्ये बघू शकता ओल्ड गोवा रोड पण बघणार आहे किती कुठे आणि कुठे कुठे खराब आहेत. आता चांगला आला म्हणजे असं टप्पे टप्पे आहे ते काम बेसिक वाय करून घेतात बघा. तर चला पुढे आणून बघूया कुठे कुठे चांगला आहे कुठे कुठे खराब आहे ते बघणं आपलं काम आहे. चला बघूया रस्ता कुठे खराब आहे. खूपच खराब आहे मित्रांनो, खूपच अतिशय. पण काय आता विलास नाही मित्र, त्याला जाणत आहे आपल्याला प्रवास करणं आहे आणि एवढा असा काय वाटणार नाही, कारमध्ये येणारा काय वाटणार नाही, परंतु खराब आहेच. प्लस पॉईंट आहेत. आता बघा इथून खराब तर इथून बघा चांगला रस्ता आहे. हे टप्पे बाय टप्पे झालेले आहेत आपल्याला. चला करते राहू प्रवास मित्रांनो. रत्नागिरी का फाटा आल्या बघा तुम्ही, कडकमध्ये रत्नागिरी फाटा आहे गाईस. रत्नागिरी, चला रत्नागिरी निघू शकता इथून रत्नागिरीला जायला मित्रांनो. तर आपण चहा पिऊया जरासं, चहा प्यायची वाटते एक तलब मला, तर चहा पिऊया मित्रांनो. चहा पितो, चहा पिऊन आलो जरा फ्रेश झालो, चहा घेतो मित्रांनो. चहा रत्नागिरी घेऊया जरासं, पहा रत्नागिरी मित्रांनो. चहा आला आपला, चहा भरपूर घेतो पटकन. फ्रेश ऑर्डर झाला आता आम्हाला झोपा येतो. चहा घेतो पहिला जरा, चहा घेऊया. चहा ऑर्डर पिऊन झाला एकदम फ्रेश मित्रांनो, मस्त वाटत चहा. सिंगम पण घेतो त्याला खायला जरा लावायला. बाकी तर आपण काय विषय नाही, पण जरा चहा पिऊन ओके फ्रेश वाटत जरा निघूया. आता आलो आपण जरा प्रवास करूया. तर पाहू शकताय पाली फाटा आला आपला, पाली फाटा बघू शकताय पाली फाटा. चला पाली फाटावर जाऊ. हा मस्त बघा साखरपा पाली जातो रोड मित्रांनो. तर आपल्या इथून राईट मारायचं आहे आणि गोवाला जायचं आहे, गोवा रोड पकडायचा आपल्याला. तर पाली फाट्यावरून लेफ्ट नाही मारायचं मित्रांनो, सरळ नका जाऊ, ते साखरपा रोड जाते मित्रांनो. तर आपल्याला जायचं आहे इकडे राईट मारून गोवा रोड, जुना गोवा रोड. आता आपण या रोडने आपण लांजातून जाऊ, लांजा राजापूर असं करून आपल्याला निघायचं आहे बाहेर. तर बाजूच्या रस्त्याची कामं तर सगळीकडं खादाखोद झालेली आहे, पूर्ण रस्ता खराब झालेला आहे मित्रांनो. तर चला जाऊ आपण चौकात जाऊया. आता काय विलास दिवस तर गेला पूर्ण आपला मित्रांनो. चला निघू, चालूच आहे आपला प्रवास. कुडाल कुडाल चलो कुडाल. लांजा आला लांजा मित्रांनो. रत्नागिरी लांजा सिटी आलेली आहे, लांजा गाव आपला लांजा. चला लांजातून जाऊया. अजून आपल्याला 1 तास आहे कुडाला जायला मित्रांनो. 125 मीटर आहे अजून आपल्याला बाकी शिल्लक. चला जाऊया पटापटा. सगळीकडे रस्त्यांची कामच चालू मित्रांनो. लांजा लांजा गाव पण बघा कामच चालू आहे रस्त्याची, अजून रस्त्याचे काम झालंच नाही पूर्ण. मस्त गाव आहे. लोक बघा संध्याकाळची वेळ आहे आणि मार्केटला आले मित्र सर्व. आपण आता लांजा फास्ट पुढे आलोय. आता राजापूरला पण पोहोचणार आहेत आणि मित्र आता मी त्या राजापूरला पण पोहोचलो आहे. आणि राजापूरपासून जो रस्ता आपल्याला लागणार नॉनस्टॉप गोवा जाईपर्यंत तुम्हाला टकाटकात असणार. इकडं आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, पण गरज फक्त होती तर मागे म्हणजे एवढा टेन्शन घ्यायची गरज होती की खरंच तुम्ही नक्कीच बघितलं कसा रस्ता आहे, एकदम खतरनाक. लाईक सबस्क्राईब करा
विसरू नका आणि कमेंट करून सांगा मित्रांनो, आवडला की नाही रस्ता कोकण ओल्ड गोवा रोड. तर मित्रांनो हे करायचं थोडासा बेकार आहे, तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आता बघा रस्ता आपला पुढचा काहीच खतरनाक. बघा रस्ता कडकडीत कडक एक नंबर मित्रांनो. आता इथं तुम्ही गोव्याला पण जाऊ शकता, यू गोवा फटाफट तटासट 1 ते 1.5 तासामध्ये तुम्ही गोव्यात पण पोहोचू शकता मित्रांनो राजापूरवरून. पण टॉप 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 रोड खतरनाक. टाका टॉप गेअर आणि जावा बसून पाय वरती करून, म्हणजे एक पाय ठेवा खाली, एक्सिलेटर दाबा लागेल ना, अशी गाडी पळणार नाही. नाही तर मग कुठं तरी विटाचा तुकडा घ्यायला लागेल दगडाचा आणि त्या एक्सिलेटरवर ठेवायला लागेल. पण नका तसं करू, पायनीच चालवा मित्रांनो. तर बघा रस्ता कडक आणि कडक आणि कडक. तर मित्रांनो एक अशी गोष्ट झालेली मित्रांनो, तर आता आपण कॉल केला होता पार्टीवाल्याला, पार्टीवाल्याला कॉल केला होता की दादा मी आलो आहे म्हणून, फक्त मला तर 1 तास लागणार आहे, तर मी कुठे येऊ. ते म्हटलं पुढाला येऊन थांब, आज काही गाडी होणार नाही, खाली नाही होणार मित्रांनो, खाली होणार नाही गाडी आपली. कशाला मग घाई करून मी जायला सांगा ना, नाही करणार काही हरकत नाही. आता आपण तिथे पोहोचू, मला पुढामध्ये पोहोचवतो आणि पुढं आपण दाखवू आपलं लोकेशन पुढे थांबणार आहे. तर ते मला म्हणलं की राज हॉटेल कुठे आहे, आपण कुठे माहिती आहे चांगलं लोकेशन राज हॉटेल आहे. तर राज हॉटेल जाऊन तुम्ही थांबा. आम्ही सकाळी बरोबर 9ला येणार आहेत ती माणसं. 9 म्हणजे झाले 12, 1, 2, 3 वाजतीलच खाली करताना. ठीक आहे असं ते लागणार आपल्याला, परंतु बघूया. साठी कसं आहे माणसाचं टाईम टेबल आहे, आपण कोणाला बोलू शकत नाही मित्रांनो. तर 9 वाजता येतील ते खाली करायला, तर आपल्याला जाऊन तिथे थांबायचं आहे. तर बघूया मित्रांनो, तिथे जाऊन आपण थांबू आणि आपला ब्लॉग संपून टाकू. मित्रांनो लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, खरंच विसरू नका, विसरता तुम्ही. कारण की एक तरी लाईक, चला लाईक तर मग कमेंट करून मला सांगा काय चुकतोय काय नाही, की बाबा जॉन कुठेतरी चुकतोस, जॉन असं नाही, जॉन तसं नाही. प्लीज तुम्ही मला मार्गदर्शन द्या, कारण की मी अजून नवीन आहे या गोष्टीमध्ये. तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, तुमचा फुल सपोर्ट आहे मला आवडतं, कारण की सपोर्ट मला मी आज एवढा चालतो. पण मित्रांनो थोडं कमेंट करून सांगा मला काय असं तसं काय असेल ते मित्रांनो, प्लीज लव यू. आणि आवडतं असेल तर नक्कीच कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब आपला आवडतं आहे आणि त्या सबस्क्राईबमध्ये मला जरा वर जायचं आहे मित्रांनो. प्लीज थोडा लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो. असंच मजा मस्ती घेऊन येणार आणि अशीच मजा मस्ती करणार. तर आपल्याला थोडा आणखी एक काहीतरी नवीन यूट्यूब फॅमिलीमध्ये जॉईन करायचं आहे, ते आपण नंतर तुम्हाला सांगू मित्रांनो. आपला रस्ता तर तुम्ही बघितलात, एकार मागचा रस्ता एकदम खतरनाक. ते काहीच या ब्लॉगला नाव आपण असं ठेवूया, कोकण ओल्ड गोवा हायवे कसा आहे तुम्ही सांगा. म्हणजे बघितलात नंतर मला कमेंट करून सांगा कसं आहे ते मित्रांनो. कारण की आपलं तर टॉप रोड आहे, आता काय नाद नाही, नाद टॉप गेअर टाकलाय, टॉप गेअर आणि चाललंय सना ना 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 सना ना ना. मित्रांनो असं तसं मजा मस्ती असेच करू. चला जाऊ, पहिला पोहोचून आपण बघू नंतर काय करायचं आहे ते मित्रांनो. चला फायनली मित्रांनो बघू शकताय आपण आता कुडालला पोहोचलो आहे मित्रांनो. आता आपण कुडाला आलो बघा, कुडाल सिटी आहे आणि आपली गाडी लावली साईडला किनारपट्टीच्या. आणि आता आपण जेवण करून घेतो मी आणि मस्त की बघू. आता पोचलो आपण 9 वाजता ती माणसं येणार आहेत सकाळी. बघूया खाली होईल तर होईल मित्रांनो आणि जाऊया खाली करून आपण करायला. चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता. आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, करा विसरू नका मित्रांनो. चला आणि कसा वाटत असता नक्की सांगा, आवडलं तर नक्की कमेंट करा. चला थँक्यू फॉर वॉचिंग नेक्स्ट ब्लॉगमध्ये.